समवेत व्यासपीठावर विराजमान असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व इथे जमलेले माझे मित्रमैत्रिणी, मी तुम्हाला आज विकसित भारताबद्दल काही 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावं अशी माझी नम्र विनंती. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने हा देश अतिशय आत्मविश्वासाने पावले टाकतो आहे. असे असले तरी विकसित भारत हे काही केवळ सरकारी स्वप्न नाही, तर ते 140 कोटी जनतेचे हे स्वप्न आहे. ते सातत्य येण्यासाठी जितकी ऊर्जा येणे आवश्यक आहे ती देण्याचा प्रयास या अर्थसंकल्पातून केला आहे, असे उद्गार पंतप्रधानांनी लोकसभेत काढले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्ण संसदेला माननीय राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहाला उद्देशून केलेल्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे उत्तर दिले ते अनेकांसाठी स्मरणीय ठरले असे होते. देशाच्या स्वातंत्र्याला जेव्हा शतक पूर्ण होईल तेव्हा 2047 साली विकसित देश ही त्याची मोठी ओळख असेल. हे स्वप्न मोदी सरकारने गेली 10 वर्षे भारतीयांच्या मनात रुजवलेली आहे. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी आपल्या कार्यकाळात भारतीय युवकांच्या मनात विजन 2020 हा विचार रुजवला आणि त्या दिशेने इथल्या तरुणांची वाटचाल होण्यासाठी ते सतत प्रेरित करत राहिले. या विचाराने जगात मंचावर नवी झेप घेण्यासाठी अनेक तरुणांना उद्युक्त केले. एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र.